गुड मॉर्निंग, वेलकम टू द मिनी व्लॉग. तर आज आम्ही निघालो होतो गावाला जाण्यासाठी आणि जाता जाता कात्रजचा बोगदा क्रॉस केल्यावरती आणि खेड शिवापूरच्या अलीकडे वरवे बुद्रुक इथे आम्हाला लागलं हे त्रिमंदिर. आणि या मंदिराची रचना खूप सुबक आणि सुंदर होती. हे जैन मंदिर असून इथे श्रीमंदर स्वामी यांची मोठी मूर्ती होती. हे जैन मंदिर जरी असलं तरी इथे गणपती, शिवलिंग, मारुती, तुळजाभवानी अशा सगळ्या देवांच्या मूर्त्या इकडे होत्या. आणि ते रविवारी गर्दी खूप होते, त्यामुळे ना चपला वगैरे चोरीला जाऊ नये म्हणून ही सिस्टीम खूप छान होती. कुपन देऊन अशा आपल्या कॅरी बॅग मध्ये चप्पल ठेवल्या होत्या. गावाला देवीची ओटी भरण्यासाठी चाललो होतो. मग नसरापूर मध्ये थांबून देवीच्या ओटीचं सगळं सामान आहे. आम्ही घरातनं खाऊन जरी निघालो असलो ना तरी सुद्धा बाहेर पडलं ना की आपोआप आमच्या पोटात कावळे ओरडायला लागतात. मग आम्ही एक एक समोसाही तिथे खाऊन घेतला. मग तिथून आम्ही फायनली गावाला येऊन पोहोचलो आणि भोर मधील तांबाडे आमचं गाव आहे. आमचं कुलदैवत सालपाई देवीचं मंदिर आणि हे मंदिराचं बांधकाम नवीनच वर्षभरापूर्वी झाले. देवीला छान नमस्कार वगैरे केला, ओटी वगैरे भरली आणि आम्ही गेलो गावामध्ये स्वप्नीलच्या चुलत आजीच्या घरी. तिथे गेलो, थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या आणि इकडे युवांच्या थोडासा उद्योगही सुरू झाला. आणि गावाला जायचा यायचा रस्ता आता खूप छान झाला, त्यामुळे जाणं येणं जरा सोपंच झालेलं आहे. आणि मग या बाप बेट्यांच्या घशाला कोरड पडली म्हणून यांनी उसाचा रस पिण्यासाठी एक पुन्हा स्टॉप घेतला. मग काय संध्याकाळी घरी पोहोचल्यावर वेळ जात नव्हता म्हणून होम थिएटर लावून या बाप बेट्यांनी आणि मलाही इन्व्हॉल्व करत आम्ही मस्तपैकी डान्स वगैरे केला. मग युवांश गेला होता त्याच्या काकाबरोबर झुडिओ मध्ये आणि झुडिओ मधनं आणलेले कपडे तो आम्हाला घरी येऊन मस्तपैकी ट्राय करून दाखवत होता. मग बसून बसून बोर होत होतं आणि आम्हाला बोर झालं की आम्ही एकच मार्ग निवडतो खाण्याचा. मग इथे आलोय म्हणल्यावर पाणीपुरी आणि अंडा रोल हे तर खाणं मॅन्डेटरीच झाले आमच्यासाठी. त्यानंतर घरी आलो तर युवांशची आजी सुद्धा कामावरनं आली होती. मग युवांशनी त्याच्या आजीला मस्तपैकी काकाने आणलेले कपडे वगैरे दाखवले आणि असाच छोटासा मिनी व्लॉग होता आमचा. आवडला तर एक लाईक नक्की करा. भेटू द्या नवीन व्लॉग मध्ये. बाय बाय.